महावितरणच्या नांदेड मंडळात एप्रिल 2022 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांनी हा आरोप केला आहे। महावितरणचे एसी सुधाकर जाधव यांनी जवळपास 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी ईडीमार्फत करण्यात यावी अशी मागणी केली आहे। संतोष कांबळे यांनी या संदर्भात महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले असून या काळातील सर्व आर्थिक व्यवहार, उचललेल्या वाहिन्या, लघुवाहिन्या, डीपी बदलण्यासाठी केलेले खर्च आणि तत्सम तांत्रिक बाबींची तपासणी व्हावी अशी मागणी केली आहे। महावितरणच्या नांदेड हिंगोली विभागात अंडरग्राउंड वायरिंगसाठी निधी मंजूर झाला असतानाही काम न करता कागदोपत्री कामे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे। या घोटाळ्याची संपूर्ण चौकशी ईडीमार्फत करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे। संघटनेने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील सर्व पुरावे ईडी कार्यालयात देण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय रिटायरमेंटनंतर मिळणारी पेन्शन रद्द करण्यात यावी आणि भ्रष्टाचारातून मिळवलेली रक्कम शासनाला परत मिळवण्यासाठी संपत्ती विक्रीस काढावी अशी ही मागणी करण्यात येत आहे। या प्रकरणावर महावितरण प्रशासन काय भूमिका घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। राजाराम माने यांना एसी सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा 3 वर्षाचा नांदेडमधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आणि समिती नेमायला सांगले आणि समितीवर मला घ्यायला सांगितलेले। आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो, अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची एसी सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी ही माझी प्रमुख मागणी आहे। एसी जाधव तुमचे मित्र आहे असं सांगत आहे लोक, काय आहेत? तुम्ही माझे मित्र आहेत, इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत, मात्र भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याचं चौकशी करणं हे मित्रत्वच आहे। ही माहिती कुठून डीपीडीसी कडून तुम्ही काढली, कुठून काढली ती माहिती? जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत डीपीडीसीचा निधी प्राप्त झाला होता MECBला, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमच्याजवळ माहिती आहे। घोटाळा कोणता होता? घोटाळा जवळपास 100 कोटीचा घोटाळा आहे 3 वर्षामध्ये। नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड काढून अंडरग्राउंडमधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरिंग गेलेली आहे वरून। हा तर सरळ घोटाळा आहे। प्रशासन यांना पाठीशी का घालतंय? का यांच्या मागं काही राजकीय वलय आहे का मोठा कोणी नेता आहे? हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे। उद्या मी मुंबईला ईडी कार्यालयाला याची एक प्रत सोपवणार आहे। महाराष्ट्राचे ईडी प्रमुख सिंग साहेब यांनाही ते मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे। याच्यावर आमचे अरविंद भादीकर MECBचे MD शहासाहेब यांनाही प्रकाशगड बांद्राला माझी नियोजित वेळ उद्याची 4 वाजताची आहे। पुढची भूमिका यांचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणे व यांना निलंबित करून यांचं रिटायरमेंट सुद्धा मिळू नये एवढं यांचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यांना प्रतिबंध करून सस्पेंड करावे ही माझी सुधाकर जाधव यांना प्रमुख मागणी आहे।